नमस्कार, माझे नाव अवनी दीपक पिंपळकर. मी इयत्ता 3रीची विद्यार्थिनी आहे. आज आम्ही पाणी किती खोल हा पाठ नाट्यकरण पद्धतीने सादर करणार आहोत. तर चला आता आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव लावण्य दिवाकर एकरे आहे. माझं पात्र आहे रेडकू. नमस्कार, माझे नाव अवनी दीपक पिंपळकर. माझं पात्र महेश. नमस्कार, माझे नाव आहे धनवी विठ्ठल. माझं पात्र खारुताई. नमस्कार, माझे नाव अर्णव नरेंद्र कसरे. माझं पात्र बहीण. आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही सांगे ना मला. बाळा, माझं एक काम करशील? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवर जाऊन कापून आणशील का? दे मला पेंडी बांधून. पेंडी सोबत एक रिकामा पोता सुद्धा दे. बापरे, नदीत आली. पण आज नदीला पाणी खूप जास्त दिसतंय. आता कोणाला विचारू? बाई बघा, मला खूप भीती वाटते. आज नदीला पाणी जास्त दिसतंय. अरे, काळजी करू नको. बुडे कर तर पाणी आरामात जाशील. अरे वेडा, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील. मागे फिर. अगं खारुताई, काका म्हणाले नदीला पाणी जास्त नाही, आम्ही आरामात जाऊ शकेल. मुडीच नाही. काल माझी मैत्रीण पलीकडे जाताना वाहून गेली. मागे फिर. अरे बाळा परत का आला? कडबाकुट्टी बंद होती का? नाही गाजी, मी कडबाकुट्टीला गेलोच नाही. नदीपासूनच वापस आलो. नदीला पाणी खूप जास्त होतं. अरे, असं कसं होईल? सकाळी सर गाडव दादा नदी पलीकडच्या कडबाकुट्टीवर जाऊन आला. त्याच्या पोटा इतकं सुद्धा पाणी नव्हतं. बाई काका म्हणाले नदीला पाणी जास्त नाही, गुडघ्या इतकंच पाण्यावर आरामात जाशील. आम्ही खारुताई म्हणाले माझी कालच एक मैत्रीण वाहून गेली. अरे वेळा, नीट विचार कर. खारुताई किती फुटकी आहे आणि बैल काका किती उंच आहे. मग तू खारुताईपेक्षा उंच आहेस ना, मग तुला घाबरायची काय गरज?